नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? व्हिडिओला कालच्या दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी मनापासून आभारी. परवाच्या व्हिडिओसाठी आणि शुभेच्छांसाठी सुद्धा आभारी आहे. काल व्हिडिओ येणार नाही असं होणार नव्हतं, पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये माझी झालेली दगदग आणि सगळ्यात महत्त्वाचं मला झालेला उन्हाचा त्रास. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी माझी पुन्हा आणि आधीच तब्येत बिघडलेली आहे. त्यात उन्हामुळे ना मला पूर्णपणे असं म्हणजे हे झालं, जे उन्हाळा लागणं म्हणणं, पोटामध्ये धग पडल्यागत झाली आणि ताप वगैरे आला. ऑलरेडी तब्येत बरोबर नसल्यामुळे आणि त्यात उन्हाचा सामना मी खूप दिवसातून केला आणि भर दुपारचं ऊन. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. असो, माझ्या दिवसाची सुरुवात मस्त छान अशी आपल्या रुटीनने झाली. आज सकाळी विचार केलेला होता की बेसन गट्टा बनवायचा, पण प्रॉब्लेम असा झाला की दही पण नाही आणि टोमॅटो पण नाही. आणि बेसन गट्टा, राजस्थानी बेसन गट्ट्याची रेसिपी मी शेअर केली आहे बघा. कधी जर घरात भाजीला काही नसेल तर मस्त असा बेसन गट्टा करायचा. एकदम अप्रतिम चवीला होतो. भाताबरोबर खाऊ शकतो, भाकरी असू दे किंवा चपात्या असू दे. पण माझ्याकडे ते दोन्ही पण नसले, कारण मी जसं तुम्हाला कायम सांगते की विरजण ठेवत नाहीत पोरं, चाटून खातात. त्यामुळे विरजण संपलेलं होतं. आणि टोमॅटो जर बघायला गेलं फ्रीजमध्ये फक्त मिरच्या आहेत आणि बटाटे आहेत, बाकी सगळी भाजी संपलेली आहे. त्यामुळे ते आता भाजी वगैरे कधी येईल, कारण बुधवारचं हे असतं. पण त्या दिवशी पण आम्हाला जमलं नाही. त्या दिवशी 2 महत्त्वाची कामं बाहेरची होती, त्यामुळे त्याच्यात ते करून यायचं म्हटलं तर लेट झालं. आणि इतर वेळी दादाला घेऊन यायचं तर दादा सुटतात लेट, तोपर्यंत सगळं उठून गेलेलं असतं. असं ते म्हटलं आता जे चाललंय तेवढं चालूया. तर आज तेलं वगैरे सगळी काढून घ्यायची होती. मी अशा पद्धतीने एक ट्रे केला आणि याच्याखाली ना टिश्यू पेपर टाकते, वरून तेलाच्या बॉटल ठेवते. जास्त चिकट चोपट जर तुम्हाला वाटत असेल किचनमध्ये जास्त काही होऊ नये, तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. एक तर ताई म्हणत होती की ते फेकून दे, तुला सारखा त्रास होतो. पण तुम्हाला सांगू, तेलकटला कुठलंही कसंही वापरा, तेलकटचा त्रास हा होणारच आहे. वरचेवर क्लीन करावंच लागणार आहे. बऱ्याच घरात तुम्ही बघा जाऊन, स्वच्छ पण केलेलं जात नाही. एकदम असे कळकटल्यागत मळकटल्यागत असतात पूर्ण असे त्या किटल्या. तसं पण ते बरोबर वाटत नाही आहे ना. असो, माझा सकाळी आईचा फोन झाला. मी जसं तुम्हाला म्हटलेलं की मला धान्य भरायचं आहे. आता उन्हाळा लागला की मग मी तुमच्या दादाला तेच म्हणत होते की एखाद्या दिवशी सुट्टी काढा, आपण आणूया. कारण आता कडक ऊन आहे एकदम. या उन्हात जर तुम्ही धान्याला ऊन दिलं आणि भरून ठेवलं तर वर्षभर व्यवस्थित राहतं. पण तवर तिचंच असं म्हणणं होतं की आता ज्वारीचा सीझन झाला बघा गावाकडे, तर तिनं भरपूर म्हणजे आम्हाला ज्वारी झालेली होती. ती सगळी ज्वारी जी आहे ती त्यांनी विकली. फक्त खाण्यासाठी मला, सागरला वगैरे आणि त्यांच्या घरी तेवढीच ठेवली आणि बाकीच्या सगळ्याचं त्यांनी शेतगहू घेतलेलं आहे. त्यामुळे आई तेच म्हणत होती की आता तू काहीसुद्धा धान्य घेऊ नको, विकत आणू नको. 2-2 पोती जे वर्षभर तुम्हाला लागतं, तुला आणि सागरला, ते सगळं घेऊन ठेवलेलं आहे. आणि ज्वारी पण 1-1 पोतं ठेवलेलं आहे, आधीमध्ये करून खात जावा. बरेच जण म्हणतात ना वेट लॉससाठी ज्वारी वगैरे चांगली असते. तर ते सगळं तिनं करून ठेवलं आणि सोबत तिनं उन्हामध्ये लावलं, पाकडलं, उपणलं, सगळं स्वच्छ केलं. मी तुम्हाला खरं सांगू, हे फक्त आई-वडीलच करू शकतात. कारण आईला खूप विचार असतो की बाबा हिच्याकडे वेळ नसतो, टाईम नसतो, कामात असते दिवसभर, मग कधी ती नीट करणार. त्यामुळे तिनं सगळं ते करून ठेवलं. म्हणजे सांगणं एवढंच आहे की माहेर आणि माहेरांमधलं हे प्रेम, हे बऱ्याच जणी मिस करतात. मी जेव्हा असं कधी व्हिडिओमध्ये बोलते ना, मला भरपूर सारे जणींच्या कमेंट येतात की तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला आई-वडील आहेत. तर बघा, बाबांनी ते सगळं विकलं, पुन्हा ते आणून घरी टाकलं, आईने ते सगळं करून ठेवलं. असंच पिढ्यानपिढ्या चालणार आहे. कारण ह्याच गोष्टी आजी करायची आईसाठी, आई करते माझ्यासाठी, आता मी करणार माझ्या लेकीसाठी, किट्टोसाठी. आता त्यांच्या घरी शेती होती, माझ्याकडे काही शेती नाही, पण मी घेऊन तरी देऊ शकते, करू शकते. फक्त एवढंच आहे की माहेरामध्ये आई-वडिलांशिवाय काहीही नाही. आज ना दादांसाठी मस्त असा लच्छा पराठा बनवावं म्हणलेलं होतं. त्याच्यासाठी तूप घेतलं, तुपामध्ये मस्त लागतो. थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकली, याच्यात जिरं पण टाकतात बरेच जण, तीळ पण टाकतात, पण मी नाही टाकलं ते. ते आणि दाताखाली आले की ते ओरडा, म्हणून ते सगळं टाकलं. थोडंसं लाल तिखट टाकलं, कट मारला पूर्णपणे आणि अशा पद्धतीने हलक्या हातानं ना याला लाटायचं आहे, जास्त दाबून लाटायचं नाही. शक्यतो पीठ जे आहे ते सैलच असावं, कारण आपल्याला लाटताना पण बरं जास्त जोर लावावं लागत नाही. आणि तेलामध्ये खरपूस असं बारीक गॅस करून भाजून घ्यायचं आहे. हे मी नाश्त्यासाठी बनवले, फक्त आणि फक्त नाश्त्यासाठी. कारण मग चपाती दिली की रोज तेच 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 थोडंसं कंटाळतात ना. आणि हातात घ्यायचं आणि असं एकदम असं थोडंसं कुस्करल्यागत करायचं, म्हणजे का आतले लेअर जे आहेत ते रिकामे होतात. अशा पद्धतीचा पराठा कधीतरी मुलांना पण करून देत चला, कारण आपला ऑलरेडी चपाती आपण करतो, त्याच्यामध्येच फक्त काय आहे, चपाती पूर्ण लाटून घेऊन सगळं टाकून पुन्हा एकदा लाटायचं आहे, एवढंच आहे. दादांना आवडलं, त्यांचा रिप्लाय जो आहे तो बघूया. काय काय टेस्ट लागतं त्यात? म्हणजे आपण शंकरपाळ्यासारखं खात नाही का, हां तिकट शंकरपाळी हां, तसं लागलं. लेअर पडलेत का? काय पडले ते?
अगं मी तसं खायला नाही दिलं, चात बुडवून खायला दिलंय. असं पण छान लागलं. मग त्या भाजी देऊ का त्याबरोबर काय? दही? पण दही आणि चहा विरुद्ध होणार. मला कमेंट होते एका ताईची की ते कप जे आहेत ते फुटलेलं आहे, टाकून द्या. काठ फुटलेलं जाऊ दे, चालत. हां, आपल्याला वाटतं त्याचं कसं कण कण पडू पडू. कण पडू शकतात पण, आणि बरोबर नाही. त्याला नका टाकू, तूप लावले त्याला, नका घालू. झाडाला पाणी घालत बसल्या, आरू घालत होता. ते म्हणतात आरू व्यवस्थित पाणी घालत नाही. तुम्ही मगापासून 1 तास पाणी घालत होता. आरू ना कमीत कमी 15 मिनिटात आहे ना पाणी घालून खाली पडत. आपण प्रॉपर लक्ष देऊन जर काम केलं, पोरं करत नाहीत तसं. कुठलीच गोष्ट मात्र होत नाही लक्ष. जर हरवचा आणि आळस जर केला ना, वरची फुलं काढणार लागून बाद व्हायला लागली. असू दे. तुमच्या म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीची पण इच्छा होती झाडावर फुलं राहू दे काय, ठेवली झाडावर फुलं. नाही ठेवू की, तर कसं आहे माहिती का, तू सगळी सुपडासा करतेस नाही, एखादं दुसरं राहू दे म्हणतात. मग आता मी सगळीच ठेवलीत. आज काय आहे त्यात एक्स्ट्रा? आज बडबडला नाही, काय नाही, वटवट न करता खायला लागलाय. चालू विषय झाला ना, तुझ्या समोर वाद घालायला मला वेळ नाही म्हणलं. याच्यानंतर सगळे जिकडं तिकडं गेले. प्रत्येकाचं रुटीन जे आहे ते सुरूच आहे. कोणाचं क्लासचं आहे. आता आरूला जे आहे ते सुट्ट्या पडलेल्या आहेत. म्हणजे आता आजपासून जर बघायला गेलं तर सुट्ट्या आहेत. तुमचे पण पेपर झाले असतील, कोणाचे थोडेफार पुढं मागं असू शकतात. काही जणांना थोड्याशा आधी पडल्या, काही जणांना थोडंसं लेट पडल्या, पण परीक्षा वगैरे त्याचे झालेले आहे. आता पुढच्या महिन्यात असणार आहे किट्टूचा रिझल्ट. आणि हो, धोंडा महिना येत आहे मे महिन्यात. कोणाला जोडवी करायची असेल, पैंजण करायचं असेल. मला पण दादा आज बड्डेला काय देणार होते, तर पैंजण देणार होते मला. त्यांनी ऑर्डर पण दिलेले आहे. आमच्या समोरचे जे होणार आहेत त्यांना ऑर्डर दिलेले आहे. डिझाईन आणून ठेवायला लावली होती. त्यांनी मला सकाळी सांगितलं, आज तुझ्यासाठी मी आणून ठेवायला लागले, तू जा सिलेक्ट कर, घेऊन ये. पण मी म्हटले की आता पुढच्या महिन्यात धोंडा महिना आहे, तर त्यावेळेला जोडवी आणि पैंजण जे काय असेल ते एकत्रच करूया. म्हणून मी थोडासा प्लॅन जो आहे तो पुढे ढकलला. असो, आता बघा आलाय महिना तर का सोडा. वरती गेले, मशीन वगैरे लावले, जे काही कपडे खालचे खाली वरचे वर केले. ह्या गोळीवरनं आठवण आली म्हणून म्हटलं चला तुम्हाला सांगावं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं आपल्या पण घरामध्ये गोळ्या खूप पडलेल्या असतात. खूप म्हणजे खूप. म्हणजे आपण काय पूर्ण गोळ्या खातो असं नाही, सगळे कोर्स पूर्ण करतो असं नाही. काही करतो, काही अर्धवट सोडतो. ढिगार साठलेला असतो. एक्सपायरी डेट वगैरे बघत जावा, एक्सपायर झालेला काढून टाकत जावा. मी परवा बऱ्याचशा टाकून दिल्या. त्याच्यामध्येच काय चालतं की ही जी गोळी आहे जॉगिंगसाठी डॉक्टरांनी दिलेली होती. पण असंच की मी वापरून, म्हणजे आता बघा एकच गोळी वापरलेली आहे त्यावेळेला. कारण ते ना असं माझ्यामध्ये पॅन्थरसाठी काहीतरी वापरलेली होती, काय माहीत त्याच्या अंगाची इचिंग होत होती, चिक्या बहुतेक, आणि ते पळत होतं. मग डॉक्टरला आम्ही फोन केला तर त्यांनी सांगितलं ही गोळी आणून घातली आणि घालून एकच गोळी वापरली आहे बघा आणि ठेवली होती. ते पुन्हा मीच असेल कदाचित, पोरं तर ठेवत नाही, पडेल तिथं पडेल, मीच बहुतेक ना उचलून त्या डब्यात टाकलेली. कारण मला कळलं नाही हे बाबा की ह्याच्यावरची गोळी आहे, कुत्र्यांची गोळी आहे वगैरे. गोळीचं पॅकेट दिसलं म्हणून मला वाटलं की आपल्या डब्यात आहे तिथं ठेवावी गोळ्यांच्या, म्हणून मी टाकून ठेवली होती. आणि रात्री जेव्हा मी गोळ्या काढल्या, किट्टूला म्हटलं, कारण तुमच्या दादाला थोडंसं असं कणकण लागत झालं, तर ते म्हणले गोळी दे. मग माझ्या गोळ्या जे आणलेले ते द्यावं म्हटलं, तर ते म्हणले नाही, तुझं जे आहे ते तुझं कंप्लीट कर, दुसरी दे डब्यातली. मग सगळं काढायला गेले तर काही कळेना. मग किट्टूला म्हटलं मोबाईल घे आणि गुगलला टाक. गुगलला नाव टाकलं की आपल्याला बऱ्यापैकी मिळते, पण शेवटी डॉक्टरांचा सल्ला हा गरजेचा असतो. मी तुम्हाला अजून एक सांगेन. तरी पण गुगलला टाक म्हटलं, कारण आता अंदाजे ज्या असतात ना आपल्या कणकणीवरती, त्या 4 पॅकेट मी काढली. कारण आपल्याला माहीत असते की ही गोळी आपण खास कणकणीसाठी आणले. तरी पण म्हटलं चेक करूया चिव, म्हणून चेक केल्यानंतर बरोबर त्या निघाल्या. मग त्यातली एक दादाला दिली, ते बरोबर होतं. मग तसंच मी म्हटलं की हे एक पॅकेट आहे बघ, मी ठेवले, जरा चेक कर. तिने हे चेक केलं टाकल्या निघालं की हे खास जनावरांसाठी गोळी आहे. ती म्हटली अगं मम्मी ही डॉगिंगची गोळी आहे. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की बघा अशा काही गोष्टी असतात की आपल्याला कळत पण नसतं. आणि बऱ्याच जणांना एक सवय असते, दिसेल की गोळी खायचं. मेन म्हणजे आपल्या गावाकडच्या आईला सवय आहे, आपल्या सोनंच्या आजीला सवय आहे, गोळ्या दिसल्या की ठेवत नाही आहेत. जसं बारकी मुलं चॉकलेट बिस्किट खातात ना, तशा ह्या बायकांना अशा गोळ्या दिसल्या की जरा काय दुखायला लागले खातात, जरा काय दुखायला लागले खातात. माझ्यामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये जर बघायला गेलं तर अशी लोक एक ना एक तर मिळणारच. तर त्यांना एक जरूर सांगेन की असं पण होतं. तुम्हाला जर काय डाऊट वाटला तर एक सगळं गोळा करून घेऊन जायचं. कारण आम्ही तेच करतोय, जर जास्त साठलं तर मेडिकलवाले असतात त्यांच्याकडे घेऊन जातो आणि त्यांना सांगतो की बाबा हे कशावरचं आहे काय आहे बघा. कारण काय आपल्याला काय सगळं माहीत नसतं किंवा आपल्या डोक्यात नसतं.
ते एक करायचं. नसेल तर आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्यापुढे ठेवायचं, ते बरोबर सांगतात कुठलं काढायचं टाकायचं. पण कधी कधी असं होतं की आपण घरामध्ये असतो आणि आपल्याला बाबा संध्याकाळी झालेलं आहे, जसं आता काल रात्री 11 वाजले होते आणि त्यांना जास्त म्हणजे त्रास व्हायला लागलेला दादाला कामाचा लोडमुळं. म्हणून आम्ही गुगलवरती टाकलं, म्हणजे जे नावं असेल तर कळतं, नाही सर बऱ्याच वेळेला काय होतं की नावं जातात, तर याच्यावरती नाव होतं म्हणून ते कळलं. तर हे प्राण्यांसाठी आहे. असं सांगणं एवढंच आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, मला काय जे अनुभव असतात ते मी तुम्हाला शेअर करत असते. काळजी घेत जावा, कारण एक गोळी काय भारी पडू शकते हे ज्यांच्या बाबतीत झालं त्यांना माहीत आहे. रॉंग गोळी एक जरी खाल्ली तर लक्षात ठेवा आपल्याला परिणाम खूप भयंकर असतात. त्यामुळे कधीही इंग्लिश औषधं खाताना 10 वेळा विचार करायचं. मी तेच केलं तर गावी गेलते ना, मी बघितलं आई उठते गोळ्या घेते. काही जण असतात समजा आता कणकणीवरती वगैरे हिरवी गोळी असेल ना, तर ते कुठली का असे ना हिरवी गोळी, हिरवी आहे ना चालते दे म्हणतात. असली तर तरा आहे तो लोक, म्हणजे आजीनंच बऱ्या वेळा केलेलं आहे तसं. हिरवी आहे बघ, हिरवी गोळी जी असते ती चालते, मग तुझ्याकडे हिरवी निघते का दे, ती कशाची काशी नाही हिरवी. टायमिंग जे आहे ते 2:15 वाजले, दुपारच्या बरोबर 2:15 वाजलेत. खूप दिवसातून मी माझे जे शिवलेले ड्रेस आहेत, जे कापड घेऊन शिवले, तर माझा एकही ड्रेस व्यवस्थित नाही, सगळे बिघडलेले आहे. विचार केला की ठेवून काय करायचं, त्या कपाटाला ओझं झाले आणि बघेल तेव्हा तेच रेग्युलर कपडे घालायचे आणि बाहेर पडायचं व्हायला लागले. म्हणून मग आज हा काढलाय. कसा दिसतोय बघा. मी चाललेले आता सागरचं एक महत्त्वाचं काम आहे, त्याच्यासोबत मी बाहेर चालले. मी येईपर्यंत कामं उरकून घ्यायची सगळी टोटली जी काय असतील ती, कारण मला लेट होणार आहे. इमर्जन्सी त्यांना पण फोन केलाय की बाबा जायचं आहे ताई, तू ये चल. मग ठीक आहे बाबा म्हणलं, बाकीचं कामं काय कधी पण करता येतील, पण ते महत्वाचं आहे. ठीकच मग जातोय मग आयुष्याला की अरे ते मी तर तिकडे येणार ना डायरेक्ट. हा आता काय अडकलं तुझं बुटात? हे देवा, आले तुला किती उशीर झाला हाल म्हणते. कानातली बाळी मला दे क्लीन करायला. सोनं क्लीन करायला दे माझ्याकडे. बाळी काडी पडल्या रे. आज मी त्याला म्हणायला लागले आवर चल. ए बाबा गाडी हळू चालवायची बरं का, आणि फोनवर बोलायचं नाही. 15 मिनिटं तर सागर बरोबर गेली, जे आमचं काम होतं ते केलं. पण योगा एक एवढा सुंदर आला सांगते मी, कारण आमचं काम बरोबर महालक्ष्मीच्या मंदिरात इथंच जवळच ते ऑफिस होतं, तिथंच होतं. तिथून बाहेर पडलो तर मंदिर होतं. म्हटलं चल तुझं पण काम चांगलं झालंय आणि माझा पण बड्डे आहे, आणि सागरच्या बरोबर त्यांचे मित्र पण होते, ते पण म्हणजे महालक्ष्मीचे भक्त आहेत. त्यामुळे मग आम्ही आलो देवीच्या दर्शनाला. असं जर यायचं म्हटलं तर तुम्ही पाहिलं सकाळी दादा निघून गेले त्यांच्या कामावरती. पण सांगू प्रचंड ऊन बाबांनो. चप्पल बाहेर काढून जेव्हा आतमध्ये एंट्री केली ना, तर ते पाय असे म्हणजे ठेवू देत नव्हते, एवढं भयंकर ऊन आहे. योगा किती सुंदर आहे बघा. माझी केस कुठं आले, तू गळ्यात आलेच. त्यामुळे दर्शन मिळालं तर की खाली सगळी वाळूच आहे, पण मंदिर छान झालंय. सागर ते दाखवते बॅक कॅमेरा बघ, जुळा प्रॉपर दगडात काम सुरू आहे सागर. हे बापरे, हे बघा. हा काय बोल की मशीन शॉट म्हणजे हे जे आहे सगळं हा हे वाळून घन मारून स्वच्छ करले. तर चला, मी पण तुम्हाला खूप दिवसातून दर्शन देत आहे, पण इथं सगळं आता कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे पूर्णपणे. म्हणजे असं बऱ्याच जणी इथे येऊन फोटो वगैरे काढणं, सध्या तसं काही नाही आहे का. जिकडं बघेल तिकडं खांब डांबच रवलेले आहेत. पण आता छान वाटत आहे बघा. हे सगळं दगडांमध्ये आहे, दगडांमध्ये ते कोरीव करून, कारण खाली धूळ पण भरपूर होते. त्याच्या अंदाजाने सांगते मी की हे पूर्ण दगडामध्ये आहे. आता आपण काय बघितलेलं नाही कशामध्ये काय आहे. सागर काय सांगत होतं, पण ते काय माझ्या डोक्यामध्ये येत नव्हतं. पण सगळीकडे आता कामच सुरू आहे, आणि आता गर्दी एवढी नव्हती बरं का. म्हणजे तुम्हाला जर दर्शनाला लांबून यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकता. एवढी काय मला वाटली तशी गर्दी नाही आहे. चल सावली, चल बाबा. असल्या उन्हाचं आणि जॉकेट घालून शिजायला कळलं मला, पण पिशवी मिळाली असतं तर लय बरं झालं असतं. चिकू ज्यूस घे, मला तर चिकू घे. तुला घे, तुला काय आंबट लागतंय. तुला घेतला नाही सागर? आता आले घरात. किती वाजलेत बघा,
5 वाजत आले. जवळजवळ आमचा 4 तास वेळ गेला. अरुण सोपं झाडून घेतलं, कुणी झाडून काढले, फरशी पुसले, कुणी काय 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 असं त्यांनीच केले. मी काहीच करायला नाहीये, कारण मी एक तर लेट उठले. कसा स्वयंपाक थोडा बनवलाय. विश केलं नाही बघा आयशूनं. फॅन जरा वाढव, ते 5 वर आहे का काय बघ त्याला. अजून कामं सुरूच आहे ती. कारण उन्हात एवढं तळलं म्हणता. पहिल्यांदा मी प्रॉपर दुपारचं कडक ऊन जे असतं ना ते जाणवलं. अक्षरशः पायाला असं ते चेहऱ्याला जेवढा भाग ओपन आहे तेवढा पोळत होता, चट करत होतं. असं झालं जे काही म्हणजे ज्या कामाला सगळं गेलतो ते काम झालं, सगळं छान झालं. आता चेंज करते ना, आता उरलेलं जे काय काम राहिले मला वाटतं की जे पोरांनी नाही केलेलं ते करते. परीक्षा झाली, सुट्टी लागली का? कधी लागली? ना लागाय नाही. मग आता काय करताय? हा, अजून पेपर व्हायचं आहेत का? हा, बर्थडे साठी मी तयार झालेली आहे. छान अशी मस्त वाईन कलरची साडी नेसलेली आहे. तर मेघाकडून मला प्रोडक्ट आलेले आहेत. एक म्हणजे साबण रिसिव्ह झालं, कारण संपलेलं होतं दादांचं. संपलं की सुरू होतं लगेच. आणि हे कुठे आहे, क्रीम कुठे आहे? नेली लगेच पप्पाने लावायला. दोघं जण खायला घालून घ्या पटकन. पूर्ण बाहेर घाल खायला. इथं पडलं का नाही मुंगे येते त्या सर्दीमुळे. वासच येईना, कुठला काय आहे तेच कळेना मला. अशा अवस्था झाली माझी. पकडून दिले असते वाटतं. ही एक यावेळेला तिने वेगळ्या पाठवलेल्या आहेत. हे ॲलोवेरा जेलचे असावे. हे बघा, ही एक आहे, ही एक आहे. मी महत्त्वाचं ना सांगते, तिच्या जे प्रोडक्ट आहेत ऑल वापरते, मस्त असतात बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाची ही मॅजिक क्रीम, जी खास वांगाची क्रीम आहे. ही क्रीम दादा सकाळच्या कामाला जाताना लावतात. पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ही क्रीम शक्यतो झोपताना लावा. कारण ही क्रीम जी आहे ती थोडीशी अशी चोपट आहे. चोपट म्हणजे काय, जर असं तुम्ही लावलं ना तर असं चोपट वाटतं. आणि त्याच्यावरती जेव्हा पावडर लावता तर ते असं फुटल्यागत दिसतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही ही क्रीम संध्याकाळी लावून झोपत जावा, किंवा उन्हात जायचं असेल तर त्यावेळेला लावा. हे पाठवलेलं आहे लिपस्टिक, मस्त आहे लिपस्टिक. आता काही लावत नाही मी, ऑलरेडी लावलेली आहे. भैया माझ्या मागे लागलेला मगाच्यापासून, मम्मी मला गिफ्ट आणायचं जायचं, तुला गिफ्ट आणायचं. म्हटलं कुठलं काय गिफ्ट असतं, बस गप म्हटलं. ए दीदी हे आठवून ये जा. दादा लेट आले खरं. ते म्हणाले की चल आपण जाऊया बाहेर, कारण मी पण दिवसभर कंटाळलेले होते. आता स्वयंपाक बनवायचा खरंच सांगते मी अजिबात इंटरेस्ट नव्हता. आणि तुम्हाला व्हिडिओ न येण्याचं कारण ते हेच होतं की भर दुपारी उन्हामध्ये गेल्यामुळे झालेला जो त्रास होता ना, त्या त्रासामुळे माझ्या दुसऱ्या दिवशी पूर्ण तब्येत बिघडली. मग दादाचं असंच म्हणणं होतं की आता बड्डे पण आहे, बाकीचं काही करायला मिळालं नाही, निदान जाऊया हॉटेलला, सेलिब्रेशन तरी करूया तेवढंच आपल्यातल्या आपल्यात. त्यामुळे हे प्लॅन जो आहे तो आमचा अचानक ठरलेला होता. सागर पण तिकडून आलेला होता ना, त्याला कामाचं तिकडं लोड, सगळे फोन चालू होते. त्यामुळे त्याचं पण यायचं न यायचं असं काही कन्फर्म नव्हतं. पण मुलांना वेळ असतं बघा, असं काही घरात बड्डे असेल तर पोरांना माहीत असतं की बाबा हां वेगळं काहीतरी आपल्याला एन्जॉयमेंट मिळणार. त्यामुळे मी, सागर आणि तुमचे दादा आपलं करायचं आहे सेलिब्रेशन, यायचं आहे. आणि मुलांना पण थोडंसं होईल म्हणून आलो, नाही तर तिघं पण जाम थकलेलो होतो. कोणाला काय पाहिजे ए चला, सगळे कामावून येईपर्यंत आणि सगळं आवरेपर्यंत लय गेल्या वेळेला ह्या हॉटेलमध्ये आलतो आपण, पाठीमागचं रवी किरण. सेम टू सेम. हे बघा सेम टू सेम. हे हॉटेल कुठनं सुरुवात आहे शेवट कुठं आहे तेच कळत नाही. ए धर भैया. या हॉटेलला आम्ही असंच एकदा आलेलो होतो. सागरनंच बहुतेक आम्हाला अशीच काही तर पार्टी दिलेली होती. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही इथं आलेलो होतो. इथं आल्याला ना समोर माझं लक्ष कुठं जावं, आता तुम्ही बघचाल की आपल्या बायकांना ना कुठंही जाऊ दे, जे आपल्याला आवडतं किंवा आपल्याला ज्यात इंटरेस्ट असतो त्या गोष्टी. तर इथं ना आम्ही केटल्सला अडकवलेल्या होत्या, त्या पण पितळीच्या होत्या. आणि त्या आम्ही बघत होतो किती सुंदर दिसतात. म्हणजे हा एक त्याने डेकोरेटिव्ह म्हणून ठेवलेलं होतं, पण दिसायला किती सुंदर दिसतंय बघा. माझी आणि तुमच्या दादाची पण नजर गेली त्याच्यामध्ये. आता हे ओरिजिनल तांबा पितळ आहे का वरनं पॉलिश केलेलं आहे माहीत नाही, पण लुक छान आला होता. म्हणजे त्या हॉटेलचा लुक जो आहे तो छान दिसत होता. स्टार्टरला काय घेऊ आपण आज कुठं जाऊ
काय करणार आहेस मामा? चारा नुसता. हा तो चालता तिथं पप्पा. चॉकलेट घेतले. काढला फोटो काढला. काय आहे? झाला केक कट केला. आता स्टार्टर मागवले. केक छान होता सागर, फ्रेश. मला आवडला केक. आमची कायमची ओरड असते ना केक बद्दल. कायमचं असतं की बाबा केक चांगला नाही, केक चांगला. आवडला ना? मध्ये असा लावा टाईप आहे आणि सॉफ्ट आहे, असं कडक नाही आहे. नाही काय काय केक कसे असतात की असे एकदम आतून सॉफ्ट वगैरे नसतात असे. यांचं मोबाईलचं काही सोडू नका. हां नाही ग, माझी थोडी कामं राहिली ऑनलाईन. अजून पण राहिलीच. आज सगळा बाहेर गेल्यामुळे सगळा गोंधळच नाही. माझी तर लई कामं राहिली. तुला आज पार्टी ओरडली असेल. लई ओरडली. माझं उद्याचं काम गेलं माहिती आहे का? परवा सोमवारी गेलं. आज व्हायला पाहिजे काम झालं नाही. हां मला पण ऑर्डर होता. हां तरी पण मी 8 वाजता केलं. होय. तो हाय त्या अंगावरच्या कपड्यावर आहे सकाळपासून कंटिन्युअली. त्याच कपडे घालणार तिकडे. कपडे बदलायला वेळ नाही. कोण बोलतो तुझं 2 वेळा CSK आणि MI रडायला लागल्या काय मला माहितच नाही. मॅच सुरू झालेली पण माहित नाही मला. येतील का केक? आता नको बाळा, जेवण जात नाही बघ. जेवायला आलोय का केक खायला आलोय? केक नंतर खावा. आठ दिले. जेवायला काय देऊ दे तुला? कमी बोलत होती ते पण येते जाणार नाही. काय देऊ दे सांग. तुला नॉनव्हेज मधलं घेऊ दे ना. नॉनव्हेज मध्ये काय आहे? नॉनव्हेज मध्ये नॉनव्हेजचं इकडे आहे काय? अहो लावला. थाळीमध्ये व्हेजवाल्यांसाठी मी स्टार्टरमध्ये घेतलेलं होतं पनीर क्रिस्पी. हे पनीर चिली आणि क्रिस्पीमध्ये माझा लई गोंधळ होतो. चिलीमध्ये ना ते आपलं जसं मंचुरी असतं ना तसं येतं. क्रिस्पीमध्ये थोडंसं वेगळं येतं. तर एक नंबर अप्रतिम. सगळ्या डिशमध्ये सगळ्यांना जर आवडलं असेल ना तर ते म्हणजे आवडलं पनीर चिली. एका दिवशी घरी पण ट्राय करूया. छान बघ असं ठीक आहे. पनीर क्रिस्पीची टेस्ट घेऊन बघ ना. तुम्ही खावा. खाऊ दे. ठीक आहे तुमचं कबाब आलं. हे चिकन कबाब. नॉनव्हेज लवर. मला आपण मुंबईमध्ये पनीर चिली खात होतो ना तर त्याच्यापेक्षा हे पनीर चिली आवडलं मला. तिथलं असं लबरागत वाटायचं ना पनीर चिली. पण हे पनीर चिली मस्त होतं ना. एकदम क्रिस्पी होतं. माझ्यामध्ये चिली नव्हतं वाटतं, पनीर क्रिस्पी होतं होय ना. तर मस्त होतं. आता मी माझ्यासाठी पण आणि पुन्हा तेच हे केले. बाकीच्यांसाठी हंडी वगैरे काय माझा घसाही झाला आहे त्यामुळे मी जास्तही करणार नाही आहे. म्हणजे लाईटली खाणार आहे फक्त. आणि बाकीचे जे काय खाणारे आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेज. या लोकांनी कबाब घेतलेलं होतं. कबाब पण चांगलं होतं पण क्रिस्पी आवडली म्हणतात सगळेजण होय ना. आणि मला ना बाहेर आलं खाल्लं का नाही आईस्क्रीम खायची सवय असते कारण आता घसा पॅक झाला. आता काय आईस्क्रीम खाताय? तुमच्या सगळ्यांचे तुमच्या दोघांचे कसे बरे झाले? माझाच बिघडलेला आहे ते आहे. तू छाती भरली. छाती भरली. आईस्क्रीम खाणार नको बाबा. आपण लाईटली खाऊया. आपण नको म्हणजे मी तर नाही का तुम्ही खावा. कारण काय होतं ना की ताई नो पुन्हा आणि मला घसाला प्रॉब्लेम येणार आहे. आता केक खाल्लाय तर थोडंसं असं मला जाणवायला लागले पुन्हा पेस्ट्रीमुळं. अरे तुम्ही जी थाळी मागवली ना त्यात तुमच्या थाळीबरोबर हे येतंय. घ्या थोडं थोडं. आरू ऐशूला एक ग्लास दे.
तर इथं ना आम्ही मोठी थाळी जी एकत्र आता सध्या जम्बो थाळीची एक ट्रेंड आला आहे बघा, तशी थाळी घेतली. पण त्याच्यामध्ये आम्ही काय केलं होतं की व्हेज आणि नॉनव्हेज असं मिक्समध्ये घेतलेलं होतं. कारण व्हेजवाल्यासनी मग वेगळं थाळी घेण्यापेक्षा त्यांना सांगितलेलं होतं की बाबा नॉनव्हेजच्या तुमच्या काय रेसिपी असेल त्या पण टाका आणि त्याच्यामध्ये व्हेजच्या पण टाका. तर मी फक्त आपला राईस असतो ना जो बघा इथं 2 भांडी दिसतात ना, त्यातला एक व्हेजचा आणि एक नॉनव्हेजचा होता आणि एक म्हणजे पनीरची रेसिपी घेतलेली होती. बाकी रोट्या वगैरे मी तर काहीच घेतलेलं नव्हतं. कारण जसं म्हटलं की पुन्हा आणि तो थोडासा खाण्यापिण्यामुळे पण होतं. कारण मी आता सध्या जे आजारी आहे ना त्या खाण्यामुळेच आहे, की व्यवस्थित लिमिटमध्ये न खाल्ल्यामुळं तेलकट जे आहे ते बाधले गेलं आहे मला. भयानक बाधले गेले. आयुष्यात कधीसुद्धा मी आता पापड जरी खाल्ला तरी एकच पापड खाईन किंवा तेलकट काही खाल्लं तरी एकच खाईन. कारण आता इथून पुढे म्हणतात ना की आपल्याला सहन न होणं ह्या गोष्टी आता इथून पुढे सुरू होणार. चला आता निघूया पाण्यात. गार पाणी पिऊ नका रे तुम्ही. गोड म्हणलं की काही नको नाही. अरे कसलं गार पाणी प्यायला लागलेस रे तू. प्रॉब्लेम करणार बरं का, ते आधीच खपत नाही सागरला पोरांना त्यांचा. चला आमच्या सगळ्यांची जेवणं खाणं वगैरे झाली. ती काय थाळी सगळ्यांना सरली नाही. त्यातलं काय उरलेलं होतं सागरला म्हणलं की बाबा तुम्ही नॉनव्हेज खाता तर तुम्ही सकाळच्याला खाचाल ते घेऊन जा. कारण व्हेजचं संपलं पण नॉनव्हेजचं थोडंसं राहिलेलं होतं. त्यामुळे ते पार्सलमध्ये घेतलं. ते थोडंसं पान जे असतं ना चॉकलेटचं पान ट्राय केलं आणि त्याच्यानंतर आलो घरी. चला व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.